नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या मिसेस अनिताज लाईफ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत काळ्या चण्याचे स्नॅक्स. तर ते मी 2 प्रकारे तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच्यासोबतच मी त्याचे भरपूर असे फायदे मुलांसाठी आणि मोठ्यांसाठीही त्याचे काय फायदे असतात हे तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इथे मी 7 ते 8 तास चणे भिजवून घेतलेले आहेत, त्यानंतर गाळून घेतलेले आहेत. यानंतर कुकरमध्ये चणे घालून त्यामध्ये थोडंसं पाणी, किंचितसं मीठ घालून त्याच्या 4 शिट्ट्या करून घेणार आहे आणि यापुढील रेसिपी मी तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवतेच आहे. तर चला, काळ्या चण्याचे काय फायदे आहेत हे आपण पाहूयात. काळ्या चण्यामध्ये उच्च फायबर आणि पोटॅशियम असते, मॅग्नेशियम असते, कॅल्शियम असते आणि भरपूर सारं प्रथिनं म्हणजे प्रोटीन असते. काळ्या चण्यामध्ये पोटॅशियम, फोलेट आणि मॅग्नेशियम असते, जे हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करते आणि आपला रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. त्यामुळे हृदय निरोगी ठेवते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ज्यांच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता आहे त्यांच्यासाठी लोहाचा उत्तम स्रोत म्हणजे हे काळ्या चणा आहे. त्यामुळे शरीरातील थकवा दूर होतो आणि अशक्तपणा नाहीसा होतो. यामध्ये प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे चणे खाल्ल्यानंतर पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही. त्यामुळे वजनही नियंत्रणात राहते. चण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे मधुमेही रुग्णांसाठी याचा खूप फायदा होतो. यासाठी मी बनवले त्याप्रमाणे स्नॅक्स सकाळी मॉर्निंगला किंवा इव्हिनिंगलाही मुलांना देऊ शकतो, मोठे खाऊ शकतात आणि ही अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. आणि यानंतर आपण दुसरी एक रेसिपी पाहणार आहोत. काळ्या चण्यामुळे मुलांची शारीरिक आणि मानसिक वाढ उत्तम होते. यामध्ये भरपूर प्रोटीन असल्यामुळे मुलांचे स्नायू मजबूत होतात. आणि ही रेसिपी ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर चला, आता पाहूया आपण लहान मुलांना अगदी चुनमुनू खायला लागतं, वारंवार भूक लागते, तर त्यांच्यासाठी स्पेशल ही रेसिपी आपण बनवणार आहोत. तर पहिल्या रेसिपीमध्ये आपण तेलाचा कुठेही वापर केलेला नव्हता, पण या रेसिपीमध्ये आपण किंचितसं तव्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि आपण जे उकडून घेतलेले चणे होते तर ते ह्या तेलामध्ये टाकायचे आहेत. तर हे आपल्याला तेलामध्ये छानसं परतवून घ्यायचं आहे. ते परतवून झाल्यानंतर त्यामध्ये किंचितसं मीठ घालायचं आहे. हे तुम्ही मुलांना शॉर्ट टिफिनला देऊ शकता किंवा सुट्टीच्या दिवशी मुलं खेळायला जाताना तुम्ही त्यांना हे अशा प्रकारचे स्नॅक्स बनवून देऊन मग खेळायला पाठवू शकता. अगदी क्लासेसला मुलं बाहेर जातात तर त्यावेळेसही तुम्ही डब्यामध्ये हे भरून देऊ शकता, जेणेकरून मुलांना हा कोरडा खाऊही होईल आणि प्लस ह्याचे फायदेही मी तुम्हाला सांगितलेले आहेत. तर आपण म्हणायचो ना की आपली आजी, आई ज्या काळी आपल्याला ह्या अशा प्रकारच्या रेसिपी बनवून द्यायच्या ना, तर त्या आपल्यासाठी किती फायद्याच्या होत्या. पण आता हल्ली आपण ह्याकडे थोडं दुर्लक्ष करत आहोत. तर मी आज तुम्हाला याचे फायदे सांगितले आहेत. तर तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना किंवा तुमच्या घरामध्ये अशा रेसिपी बनवून तुम्ही नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. ओके, बाय. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये.